धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. टीव्ही अरे रिपेअर झाला वाटतो टीव्ही. मरतय तिच्या. कोणता आमिषावाला अरे जोराने बोल ना, जोराने बोल. मेकॅनिक होता का होता कुणास ठाऊक. तुझ्या आईला आणि बापाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती. काय करायचं, आधी काश्मीरला जायचं. कुठे जायचं, काश्मीर. जा काश्मीरला जा. जा 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 काश्मीर. आणि 2 गाड्या भरून, 2 गाड्या म्हणजे आगीन गाड्या बरं का, माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची. आणि रोप पण काश्मीरहून आणायची बरं का. माती वाईच वली करायची. वली करायची म्हणजे पाण्यानं बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल मग हिमालयासनं 4 आगीन गाड्या भरून बर्फ आणायचा. रोपासनी नाही टाकायचा, तर डोंगरावर टाकायचा. कशासाठी विचारा, कशासाठी? यायला खरंच विचारते. रोपासनी वाटलं पाहिजे, केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्ये आहोत. टकल्याला जाम लागलेली नुसती, काय करावं काय कळत नाही. क्रीडांगण. घामट्या काढलं. लोकल संगीत. आता ऐका, पाळणं पाळणं. किती वेळ अशी खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो दाढी. जा खुशाल झोपा डॅडी, जा खुशाल झोपा डॅडी. ओय 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 अंधार दाटला भवती. किर 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 अंधार दाटला भवती. दारूची चढली सुस्ती. निद्रेस्तव डोळे झो 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 झोराती. थकलेली थकले गाडीवर टाका जाऊन तुमची बॉडी. जा खुशाल झोपा डॅडी, जा खुशाल झोपा. आता रात्रीचे किती वाजले? खूप वाजलेत. संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथंच संपवण्यात येत आहेत. आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर. नमस्ते.
बापूसाहेब बापूसाहेब झोपलेत वाटत. बापूसाहेब बापूसाहेब बापू काय? तुम्ही इकडे आहात होय? मला वाटलं वर आहात. पुस्तक आणले तुमची. अरे वा, बघू बघू. आणि ते दुसरंही बघू. नाही नाही, ते मी मीनाक्षीसाठी आणलंय. तुमचं म्हणणं पटलं मला. मुलींनी सुद्धा योगा करायला पाहिजे. ऐक ऐक मीनाक्षी, दे. ते बघ ना, विशेषतः 5-32 वरचा योगा वाचा. नवीन योगा आलाय, चिट्टी योगा. बाय बाय. त्या मुली कधी वेळेवर यायच्या नाही. वेळेवर येतील त्या मुली कसल्या. मिनी डार्लिंग, तुझे हात एवढे राखट कसे. बरीच काम करतेस वाटत. मिनू 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 मिनोबा आहे मिनोबा. मिनोबा. हा. बापरे, म्हणजे तिचा बाप आला की काय. आई, अरे तू इथं कशाला तडमडतोयस. तुझ्या समोर मी तिच्याशी कसं बोलायचं. काय मला मालकानी बोलवलंय मग काय म्हणून मी मर्फीला तुझ्याकडे सोडायला आलोय. मर्फीला. हे बघ, अरे अरे अरे, मी मर्फीला कसं सांभाळणार. ते तुझं तू बघ, मला माहित नाही. अरे असं काय करतोस. त्याच्या समोर आम्ही बोलायचं कसं. तू काय बोल, त्याला थोडंच कळणार आहे. तेही खरंच. अरे पण मालकानी बोलवलं, मी काय करू. ते पण मालक. अरे, मालक. ओयला त्या मालकाच्या. अरे विलास, तुम्हाला काय झालं हसायला. आमचा सगळा प्रोग्राम बोंबलवलात. इकडे हाततोय. आता इथं गप्प राहायचं तर मार देईन सांगून ठेवतो. आले लालाची नाही कुचू कुचू. आता तुझी काकी येणार भेटायला मला. कुचू कुचू. हे जरा लक्ष द्या रे. मर्फी घाबरू नको. हा. ते सगळं जाऊ दे रे. आता मात्र लग्नाचा विचार करायलाच अगं पाहिजे. खूप विचार करूया, पण तुझ्या बापूजींचं काय. अरे मी त्यांच्याजवळ तुझ्याबद्दल एवढं कौतुक केलं माहितीये. त्यांना सांगितलं तू योगासनांचा अभ्यास सुरू केला. असं सांगितलं आणि त्यांनी खरंच योगा करून दाखवायला सांगितलं काय करायचं. ते वेळ आल्यावर हे बघ, बघू. तुझ्या बरोबर लग्न करून मी संसारात पडण्याऐवजी संकटातच पडणार आहे ग. ते जाऊ दे रे. ए तुला खरं सांगू, हं? माझी ना लग्नाबद्दल खूप स्वप्न आहेत. हो? ए तुझी नाही आहेत की. लग्न झाल्यानंतर बायकोनं माझ्या लायब्ररीतल्या पुस्तकानं अगदी मुलासारखं जपावं. असं जपावं जसं मी मर्फीला जपतो. मर्फी मर्फी मर्फी. बापरे, त्याला मी एकटाच सोडून आलोय. चल लवकर. काय जरी सांगशील की नाही. मर्फी नक्की इथेच ठेवला होतास ना त्याला. मर्फी मर्फी मर्फी. विलास, मर्फी कुठे. अरे मर्फीला कुठेतरी बागेतनं पळवलं यार. पळवलं. हो. आणि तू काय करतोस. मी भलत्याच भानगडीत अडकलो होतो. काय नालायक माणूस आहेस रे. लाज नाही वाटत रे. बसला असेल त्या मीनाक्षीच्या गळ्यात गळा घालून. त्या पोरीच्या ना त्या पोराला विचारलंस. नाही रे, त्याला व्यवस्थित बाबा गाडीत ठेवला आणि मगच गेलो. अरे काय मगाल गेला बोलत बसलाय. चला का शोधायला पाहिजे. चला बरं. बाबा एक लहान मुलं पाहिलं का कोणाजवळ. अहो, बागेत जेवढी फुलं आहेत तेवढी मुलं येतात. मी कुठे पाहू मुलांना. चल सरंग सरंग सरंग. हा बघ. हे काय करताय. नाही, तुमचा मुलगा कसा दिसतो ते बघत होतो. अहो तुमचं डोकं बिका ठिकाणावर आहे की नाही. ही मुलगी आहे. माळी भाऊ, आम्ही त्या बाळाला झाडाजवळ ठेवलं होतं. कुणीतरी पळवताना तुम्ही पाहिलं का. तुमची बी कमाल आहे बुवा. मुलाला सायकली सारखा झाडाला लावून ठेवला. मला नाही माहित. भैयाजी, किसी बच्चे को रोते हुए देखा. अरे भाई मैं सिर्फ ग्राहक देखता हूँ, बाकी कुछ दिखाई नहीं देता मुझे. बर्फीला कोणी पळून गेलं असेल ना, त्याचा वाटोळ होईल. आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे. ही बाबा गाडी तरी कशाला ठेवायची. असू दे, त्याची एक आठवण म्हणून. मर्फी. गॉड इज ग्रेट. बर्फी बर्फी बर्फी. बाई बाई, तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. उपकार देवाचे माना. मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं. एवढं जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं. मुलाला बागेत एकटं सोडून जात नसतात.
पण तुम्ही नेमके इथे कशा काय आलात आणि तुम्हाला मर्फी सापडला कुठे? मी जवळच कामाला असते. मी याला तुमच्या बरोबर पाहिलं होतं. बागेत बाबाकडे घरंगळत जाताना पाहिली. मी धावत जाऊन त्याला उचललं. तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही, म्हणून त्याला इकडे घेऊन आले. बाई तुमचे उपकार कसे म्हणावे तेच मला कळत नाहीये. बाई हे थोडे पैसे ठेवून द्या. नाही नाही, मी तुमच्यावर उपकार म्हणून तुम्हाला देत नाहीये, फक्त थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देतोय. मर्फी हरवल्यामुळे आमची काय अवस्था झाली त्याची तुम्हाला कल्पना नाही येणार बाई. नेहमी जवळ असणारा मुलगा दृष्टीवर झाला की काय होतं ते चांगलं माहिती आहे मला. पैसे नको आहेत मला. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.